मनोज जरांगे हे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं। बीडच्या नारायणगड संस्थांच्या फिरत्या नारळी सप्ताहाला सिरस मार्ग येथे दोघांनी हजेरी लावली होती। व्यासपीठावर पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील येताच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता। गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि पंकजा मुंडे यांनीही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आणि शांत राहण्याचं आवाहन केलं। दरम्यान अचानक व्यासपीठावर गर्दी वाढल्यानं तारांबळ उडाली होती। आपण बघतोय की मनोज जरांगे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर आल्यानंतर काही वेळ हा सगळा गोंधळ उडाला होता। मात्र पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं। घोषणा द्या आणि सप्ताहाला सुरू करा, कार्यकर्ते सगळे बाजूला व्हा। आरक्षणाच्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर झाला होता। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी विनोद जुरे आपल्यासोबत आहेत। विनोद, पंकजा मुंडेंचं वक्तव्य होतं की उपोषण करून आरक्षण मिळत नसतं, टोला लगावला होता जरांगेंना। मात्र या शाब्दिक वादानंतर दोन्ही एकाच मंचावर आले होते, काय नक्की गोंधळ झाला होता? नक्कीच जर पाहिलं तर शाब्दिक वक्तव्यावरून थोडं या ठिकाणी पंकजा मुंडे आणि जरांगेमध्ये थोडे जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता त्याच्यानंतर पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील हे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं। नारायणगडाचं जे संस्थान आहे त्याच्या माध्यमातून फिरता नारळी सप्ताह सुरू आहे। शिरस मार्ग येथील या नारळी सप्ताहाला भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली होती। विशेष म्हणजे दोघंही त्या व्यासपीठावरती एकाच वेळी आले होते आणि या दरम्यान काहीसं त्या ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आणि त्यानंतर पोलिसांनी देखील त्या ठिकाणी जे कार्यकर्ते होते, जे भाविक आले होते, त्यांना शांततेचं आवाहन केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी शांतता पाहायला मिळाली होती। दरम्यान एकूणच हे दोघं जणही एकाच व्यासपीठावर आल्यामुळे बीड जिल्ह्यात एक वेगळीच चर्चा पाहायला मिळते। निश्चित विनोद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।